शिवसेना सुनावणीचा आजचा 5वा दिवस. कोर्टाच्या रणांगणात एका बाजूला कपिल सिब्बल आणि दुसऱ्या बाजूला जेठलानी. गेल्या 5 दिवसात कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात जे मुद्दे उपस्थित केले त्यामुळे ही संपूर्ण केस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडे फिरणार हे निश्चितच झाल्यात जमा आहे. त्यातल्या त्यात कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने अधिकाराच्या बाहेर जाऊन घेतलेले निर्णय हे संविधानासाठी किती धोक्याचे आहेत हे देखील कोर्टासमोर स्पष्ट मांडलं. त्यामुळे आता शिंदे गट आणि निवडणूक आयोग हे दोन्ही गोत्यात आल्यासारखी चिन्ह आहेत. पण प्रश्न असा आहे की कपिल सिब्बल यांनी नेमकी अशी कोणती घोड्याची चाल केली की ज्यामुळं शिंदे गट आणि निवडणूक आयोग गोत्यात आलाय. आजच्या 5व्या दिवशी शिवसेना सुनावणीत कोर्टात नेमकं काय काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रते संदर्भातली सुरू असलेली अंतिम सुनावणी ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे. या महत्वाच्या विषयात सलग 5व्या दिवशी सुनावणी पार पडली आणि या 5व्या दिवशी ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद हा अभ्यासपूर्ण आणि शिंदे गट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला अडचणीत आणणारा ठरलाय. ते कसं जाणून घेऊया. तर बघा मंडळी, सुनावणीच्या 5व्या दिवशी कपिल सिब्बल यांनी अगदी सुरुवातीपासूनच निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयांवर कायदेशीर बोट ठेवायला सुरुवात केली. त्यांनी न्यायालयात स्पष्ट केलं की निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा आधीच ठरवून दिल्यासारखा वाटतो. आयोगानं केवळ विधिमंडळातल्या बहुमताच्या जोरावर मूळ राजकीय पक्ष आणि त्यांचं चिन्ह एका गटाला सोपवलं. ही लोकशाहीच्या मूळ कायद्याची आणि 10व्या अनुसूचीची मोठी थट्टा आहे. त्यामुळे विधिमंडळात झालेल्या फुटीवरून म्हणजेच आमदारांच्या फुटीवरून ही मूळ राजकीय पक्षातली फूट मांडली जाऊ शकत नाही. हा पहिला मुद्दा क्लिअर. आता पुढे बघू. म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा कायदेशीर मुद्दा सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडलाय. त्यानंतर आमदारांनी केवळ एकत्र येऊन स्वतंत्र बैठका घेतल्या किंवा वेगळा गट स्थापन केला म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षात फूट पडली असा निष्कर्ष काढणं कायदेशीररित्या पूर्णपणे चुकीचं आहे असं त्यांनी त्यांचं मत मांडलं. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाची कोंडी करायला शिवसेनेच्या 2018 मधल्या पक्षघटनेचा अतिशय चाणाक्षपणे वापर केला. त्या काही शिंदे गटाने असा दावा केला होता की 2018ची शिवसेना पक्षघटना ही लोकशाही विरोधी आणि एकाधिकारशाही पद्धतीची आहे, त्यामुळे मूळ शिवसेना ही आमचीच असेल असं त्यांनी सांगितलं होतं. आणि याच मुद्द्याला घेऊन सिब्बल यांनी थेट प्रतिहल्ला चढवला. सिब्बल यांनी न्यायाधीशांचं लक्ष वेधलं की ज्या 2018च्या पक्षघटनेला शिंदे गट आता लोकशाही विरोधी म्हणतायत त्याच पक्षघटनेच्या आधारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पदं मिळवली, निवडणुका लढवल्या, त्यासोबत विधिमंडळ नेतेपद भूषवलं आणि सरकारमध्ये मंत्रीपदही मिळवली. मग ज्या घटनेच्या आधारे ही सगळे राजकीय फायदे मिळवले गेले तीच घटना अचानक लोकशाही विरोधी कशी काय झाली? जर ती घटना असंवैधानिक मांडली तर त्या घटनेनुसार मिळालेली सगळी पदं आणि मिळालेला सगळा राजकीय लाभही खोटा ठरत नाही का? असा थेट प्रश्न सिब्बल यांनी विचारून शिंदे गटाला अक्षरशः निरुत्तर केला. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेल्या मुख्यमंत्री या पदावरही सिब्बल यांनी मोठा घटनात्मक पेच निर्माण केलाय. मूळ शिवसेनेच्या पक्षघटनेमध्ये मुख्य नेते असं कोणतंही पद अस्तित्वातच नव्हतं. पक्षाचे सगळे प्रमुख अधिकार हे शिवसेना पक्ष प्रमुखांकडेच आहेत. मग पक्षघटनेत नसलेलं पद परस्पर तयार करून स्वतःला मुख्य नेता घोषित करणं आणि पक्षावर हक्क सांगणं ही प्रक्रियाच कायदेशीर दृष्ट्या बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. दुसरा मुद्दा क्लिअर. आता तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया. त्यानंतर सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी आयोगाला पूर्णपणे गोत्यात आणलं. कोणतीही राजकीय संघटना लोकशाहीवादी आहे की एकाधिकारवादी, तिची घटना योग्य आहे की अयोग्य हे ठरवायचा कायदेशीर अधिकार निवडणूक आयोगाला मुळात दिलेलाच नाही आहे. निवडणूक आयोगाचं काम फक्त 2 प्रतिस्पर्धी गटांपैकी कोणता गट मूळ पक्षाचं प्रतिनिधित्व करतो हे तपासणं एवढंच आहे. एखाद्या पक्षाची घटना अमान्य करायची असेल तर त्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते आणि त्या संघटनेला रीतसर नोटीस द्यावी लागते. परंतु आयोगाने अशी कोणतीही नोटीस न देता परस्पर पक्ष घटना अमान्य केली आणि शिंदे गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यानंतर सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर 2018 मध्ये निवडणूक आयोगासोबत झालेल्या पत्रव्यवहाराचे कागदपत्र सादर केले. पक्षाचं संघटन आणि राजकीय अधिकार हे कायम ठाकरे यांच्याकडेच होते हे सिब्बल यांनी त्या कागदपत्रांच्या आधारे पुराव्यानिशी दाखवून दिलं. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की जून 2022 मध्ये जेव्हा बंडखोरी झाली तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच रितसर विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावलेली होती.
बंडखोर आमदारांनी पक्षप्रमुखांचे आदेश आणि मुख्य प्रतोदांचा व्हीप पाळला नाही. उलट त्यांनी गुवाहाटीला जाऊन स्वतःच्या बैठका घेतल्या आणि उपसभापती विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. लोकशाहीत पक्षाचा प्रतोद म्हणजेच चीफ व्हीप हा मूळ राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करत असतो आणि आमदारांच्या पक्षाच्या धोरणानुसार मतदान किंवा उपस्थितीसाठी आदेश देणं हे त्याचं काम असतं. शिंदे गटाने मुख्य प्रतोदाचेच आदेश धुडकावून लावले आणि पक्षाच्या विरोधात कारवाया केल्या. जर विधिमंडळातल्या आमदारांच्या बहुमतालाच मूळ राजकीय पक्ष मानलं गेलं तर कोणत्याही पक्षात उद्या काही मोजके आमदार एकत्र येऊन पक्षाची सत्ता आणि नाव परस्पर चोरू शकतील, ज्यामुळे भारतीय संसदीय लोकशाही पूर्णपणे कोलमडून पडेल असा इशाराही सिब्बल यांनी दिला. त्यासोबत निवडणूक आयोगानं समाजवादी पक्षाच्या आणि अन्य प्रकरणांचे दाखले देत विधिमंडळातील फुटीला राजकीय फुटीचा आधार मांडलेलं होतं. सिब्बल यांनी या दाखल्यांमधील मूलभूत फरक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्या जुन्या विषयांमध्ये मूळ राजकीय पक्षात आणि त्याच्या संघटनात्मक रचनेत फूट पडली होती आणि त्यानंतर विधिमंडळात त्याचे पडसाद उमटले होते. परंतु शिवसेनेच्या बाबतीत पक्षाच्या संघटनेत कोणतीही फूट पडलेली नव्हती. संघटना उद्धव ठाकरेंच्याच पाठीशी उभी होती. केवळ विधिमंडळातल्या आमदारांनी बंड केलेलं होतं. त्यामुळे आयोगाचा निष्कर्षच कायदेशीर पाया नसल्यामुळे पूर्णपणे अवैध ठरतो असा दावा त्यांनी केला. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आजच्या दिवसाच्या सुनावणीच्या शेवटी कपिल सिब्बल यांनी केलेल्या या चौफेर युक्तिवादामुळे शिंदे गट आणि निवडणूक आयोग या दोघांच्याही युक्तिवादातल्या कायदेशीर बाबी उघड्या पडल्या. पक्ष घटना नाकारणं, थेट विधिमंडळ पक्षाला मूळ पक्ष मानणं आणि निवडणूक आयोगानं स्वतःच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन निर्णय देणं या तिन्ही मुद्द्यांवर सिब्बल यांनी अशी कायदेशीर गोची केली की ज्यामुळे शिंदे गटाची आणि आयोगाची मोठी कोंडी झाली. सुनावणीच्या शेवटी सिब्बल यांनी आगामी तासांमध्ये अपात्रतेच्या मुद्द्यावर आणखी सविस्तर प्रकाश पाडण्यासाठी वेळेची मागणी केली, ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयातल्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सध्याच्या घडीला आता शिवसेनेच्या प्रकरणाबाबत पुढची सुनावणी ही मंगळवारी केली जाईल असं सांगितलं जात आहे. आता पुढच्या सुनावणीत कपिल सिब्बल हे नवे कोणते मुद्दे उपस्थित करणार आहेत याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. बाकी मंडळी, शिवसेनेचा निकाल कोणत्या बाजूने लागेल याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विषयभरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.